भाईंदरमधील मीरा रोड मार्गालगत असलेल्या नैसर्गिक नाल्याच्या मार्गात मातीचा भराव करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला जाऊन आगामी पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जाते। हा भराव तातडीने हटवावा अशी मागणी महापौर डिंपल मेहता यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे। बोरिवली ते विरार दरम्यान 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असून दहिसर ते मीरा रोड दरम्यान मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आलाय। मीरा रोड परिसरात जाफरी खाडी रेल्वे मार्गाला ओलांडत असल्याने खाडीच्या भागातही भराव करण्यात आला असून पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप टाकण्यात आले आहेत। मात्र हे पाईप अपुरे असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा अडथळ्यांचा ठरू शकतो अशी भीती उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांनी व्यक्त केली आहे। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले सफाई आणि पूरस्थिती टाळण्यासाठी महापौर डिंपल मेहता यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीत रेल्वे विभाग, कांदळवन विभाग आणि MMRDAचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीदरम्यान जाफरी खाडीतील मातीच्या भरावाचा मुद्दा चर्चेला आला। मीरा भाईंदर शहरासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पावसाचे पाणी जाफरी खाडीतून समुद्रात जाते। मात्र खाडीचे पात्र अरुंद झाल्याने पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। यावर महापौर डिंपल मेहता यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी खाडीतील मातीचा भराव आणि टाकलेले पाईप हटवण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच शहरातील मोठे आणि अंतर्गत नाल्यांची सफाई तातडीने सुरू करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, मीरा भाईंदर।